कळो तूच कर्म तुझे नाम धर्म वार करी पंथा पांडुरंग। मग आज मला सांगा किती श्रीमंती एका सिद्धीच्या बळावर एक अनगडशा फकीर जग जिंकाय निघालता किती एक सिद्धी। पण काय तुकोबारांच्या घरचा विचार करावा महाराज अष्टमहासिद्धी आणि ओळंगती द्वारी ज्यावेळेला अनगडशा गेले तुकोबारायकडं ती सिद्धी टाकून कटोऱ्यामध्ये महाराज तर घरीच नव्हते घरी नव्हते महाराज भागीरथी आली पीठ घेऊन वाढण्यासाठी भागीरथी महाराज भागीरथीच्या हातानं पीठ पडल्याबरोबर त्या कटोऱ्याला शिग लागली ह्यानं पाय धरले भागीरथीचे ह्यानं बघितच नाही तुकाराम महाराज का भागीरथी म्हणून तुकाराम महाराज ते म्हणले येडपाडा तुकाराम महाराज माझे वडील आहे मी त्यांची मुलगी भागीरथी। मग मात्र खालीच बसले अनगडशानं विचार केला ज्या महापुरुषांच्या मुलीमध्ये एवढी ताकद आहे तर ते महात्मा कसा असेल महाराज आपण ते एका सिद्धीच्या बळावरच निघालतात। ती म्हणले असले आमच्याकडे 8 जण इथं झाडायला आहेत विठाला विठाला लोक म्हणतात नाही महाराज तुकोबाराच्या घरी गरिबी होती म्हण का तुमचं घर होतं त्यांच्याजवळ कोण म्हणलं गरिबी महाराजांच्या घरी अहो त्यांच्या नावावर आपण श्रीमंत आहे तुकोबाराच्या नावावर ज्ञानोबाराच्या नावावर आपण श्रीमंत आहेत महाराज आणि ते कसे गरीब असू शकतील। ज्ञानोबाराने बंगला बांधला नाही म्हणजे मिळाला नाही म्हणून का नाही माऊली म्हणले मला बंगल्याची गरजच नाही माऊलीने खरी बंगले हे तयार केले बघा हे बंगलेत माऊलीचे महाराज आणि खरंच माऊलींना जर बंगला इच्छाच झाली असती जगातली कुठलीच ताकद त्यांना रोखू शकली नसती महाराज। जर माऊली पुण्यात आले असते अनुग एखाद्या बंगल्याला म्हणले असते चल आळंदीला नीट बंगला आळंदीला निघाला असता महाराज हे तर सत्य आहे का नाही ते नीट करायचं काय अहो भिंत चल म्हणल्याबरोबर चालली का नाही तरी एक जण नाही महाराज भिंत कुठं चालत असते का म्हणलं चालली ना तुम्हाला येते का म्हणलं आपल्याला सायकल येत नाही भिंत का चालू ते म्हणला का दोघात फरक आहे आमच्या माऊली योगी मी जोगी दोघात फरक आहे ते कोणी काय करून जमत नसतं महाराज साधना आहे आता तुमची साधना आहे बाबा तुमचे फिक्स स्वर आहे सगळे तुम्हाला काही हार्मोनियमच असावा काहीच गरज नाही तुम्हाला फक्त तुमच्या डोक्यात कोणत्या स्वरात पाहिजे 2 एका क्षणात आणि तुमचे सूर बी लागतात बाबा तसे कारण का ती साधना आहे तुमच्याकडून आणि ती साधना झाल्यामुळं सहज सुद्धा सहज स्वर लागतात आणि आपल्याकडं 2-2 मी हार्मोनियम आणल्या कारण का ह्यांच्या स्वराची पट्टीच तयार झाली नाही अजून ती स्वतंत्र तयार करावी लागेल विठाला विठाला महाराजांची श्रीमंती आणि अजून एक कारण आहे महाराज एक विशेषता आहे तुकोबाराय तर मागण्याच्या विरोधात आहेत मग मागतात का हा मुद्दा महत्वाचा आहे। महाराज म्हणले मागण्याचं एक कारण आहे मागण्याचे काही मुद्दे असतात पहिला मुद्दा कुणाला मागावं किती मागावं कुठं मागावं आणि केव्हा मागावं हे 4 मुद्दे ज्याच्या लक्षात आले त्याला ते मागता येतं। बरं हे झाले मागण्याचे मुद्दे पण मागणाऱ्याला बी अधिकार असावा लागतो तुकोबाराय म्हणतात महाराज म्हणले मागू नका असं नाही चाकरी वाचून आणि घेणे अनुचित वेतन। महाराज म्हणले सेवा करून मागायला काही अडचण नाही। मग महाराज तुम्ही किती वर्षांनी सेवा केली महाराज म्हणले किती वर्षांनी म्हणल्यापेक्षा जेवढे अवतार आजपर्यंत झाले तेवढे अवतार भगवंत जे जे झाले आणि तुका त्यांचे बरोबर जेवढे अवतार झाले
तेवढे अवतार त्यांचे, म्हणजे इतकी सेवा आहे महाराजाची. बरं, आता दान देणारा सुद्धा दर्जेदार असणं गरजेचं आहे महाराज. दान देण्यासाठी 3 समीकरणं जुळावं लागतात त्यांच्याकडं. दान देण्यासाठी संपत्ती पाहिजे, दान देण्यासाठी इच्छा पाहिजे, आणि दान देण्यासाठी स्वातंत्र्य पाहिजे. मग ह्या मालकाकडं पैसा आहे का असं जर विचारलं कोणी, महाराज म्हणले तू जगाचा मालक ऐसा तू समर्थ ब्रह्मांडाचा धनी. एवढंच नाही, स्वतः भगवान म्हणतात, म्या बोलिल्या वेद बोले, म्या चालविल्या सूर्य चाले, म्या हलविल्या प्राणो हाले, जो जगाती चाळिता. संपत्ती आहे. वृक्षाचे पान हाले ज्याची, ज्याच्याकडे भरपूर संपत्तीचे दान दिदीलच काही सांगता येत नाही महाराज. कारण का, दान देण्यासाठी इच्छा पाहिजे. काय पाहिजे? इच्छा. मग आहे काय मालकाकडे इच्छा? महाराज म्हणले रोज म्हणता येते मागण्याची आस, आणि पाहे मुखाकडे, आणि चिंतिल्या रोकडे मनोरथ. मागितल्या बरोबर देण्याची ताकद आहे. इच्छा बी आहे आणि संपत्ती सुद्धा आहे. ठीक आहे महाराज, बऱ्याच जणांकडे संपत्ती आहे, इच्छाही आहे, पण त्यांना विचारावं लागतं. बरेच जण असे. मला एक जणानं गेल्या वर्षी अनिल मामा 4 महिन्याखाली फोन लावला होता सोहळ्याच्या वेळेस, महाराज या वर्षी मी येणार आहे दिंडीत तुमच्या बरोबर. म्हणलं चालतंय, या ना. नेताल ना, आता तुला काय कडेला घ्यायचं का? मला ये ना यायचं असं, त्याला काय एवढं. 2-8 दिवसाला त्याचा फोन, महाराज मी येणार आहे बघा तुमच्या बरोबर. मी म्हणलं मी सांगतो तुम्हाला, की जवळ कार्यक्रम पत्रिका आली की सांगतो तुम्हाला मी. मग जवळपास आता 8 दिवसाखाली त्याला फोन लावला मी. म्हणलं बाबा की आली बर का तारीख आता? हा असं, मी आळंदीला का दिंडीला? म्हणलं हो. अरे बापरे, म्हणला यावं लागतंय काय? मग म्हणलं पांढरे तूच एवढा फोन लावलास मला, बघ ना तुला काय करायचं. असं आहे का? बरं महाराज एक सांगा म्हणला, तुमच्या बरोबर सोहळ्यामध्ये आल्यावर घरी परत यायला किती दिवस लागेल? म्हणलं वाचला असतं 22 दिवस. नाही तर दुसऱ्या दिवशी तुला अँब्युलन्स मध्ये तुला काय लोणचं घालायचं दुसरीकडं. असं आहे का? म्हणला मग सोबत काय काय घ्यावं लागेल? म्हणलं तंबाखूची पुडी, चुन्याची डब्बी, विडी घे म्हणलं, एखादं काडीची डबी घे पेटवायला आमच्या सारख्याला. सोहळ्यामध्ये असतो का महाराज तंबाखू? किती गुरुवारी म्हणतात त्या क्रांती महाराज त्यांची व्यसन मुक्तीसाठी. आणि बरेच लोक दिंडीमध्ये येऊन सुद्धा मुस्काड फोडाव धरून सोहळ्यामध्ये दिंडी त्यासाठी काय. मी म्हणलो ओढू नका बिडी. त्याला राग आला बाबा. त्यानं म्हणला महाराज तुम्हाला बिडीचं महत्व माहित नाही. म्हणलं बिडीचं कस काय? ऐका म्हणला महाराज, त्यानं मला एवढा श्लोक म्हणून दाखविला. धूम्रपानम शतगोदानम एक एक झुरका गंगा स्नानम टाकडम टुकडम स्वर्ग स्नानम आणि आखी बिडी मोक्ष स्नानम. म्हणला काय लोक डोकं लावतील, आपल्याला मिळ लागू देत नाही महाराज.
बोलत नाहीत नीट आपल्याला. अहो जेवताना सुद्धा नीट बोलत नाहीत. मला एवढं वारकऱ्याला टाकून बोलतील. एक जण जीव घालायले मला आणि अर्ध जेवण झाल्यावरती आलंय. बायकोला म्हणता ए आनंद चपाती आल वाण महाराजाला मिळत नसते ह्या लोकांना कुठं. अरे तो काय भेकार चोट समजायला का काय स्वामीजी बोलतात लोक हे कमाल आहे. उग ते कपडे चांगले आहे का फक्त कपडे आणि भाषा ह्याच्या पाहिजे. कपडे कपडे रे भारी आणि आम्ही मार खातात कपड्यामध्ये आणि ह्यांचे कपडे कडक इस्त्रीचे कपडे महाग लाखांनी लफडे पण कपडे आणि आम्ही कपड्यामध्ये मार खातो. असला ड्रेस असल्यावर तो कुणी चान्सच देत नाही. काय काय एवढ्या फॅशन निघालेत बाबा. एक जण तर आलंय माझ्याकडं त्यानं अर्ध शर्ट इन केलंय आणि अर्ध मोकळं सोडलंय. पुढे येऊन मागून मोकळं. जय हरी महाराज म्हणलं. जय हरी म्हणलं. अर्ध येईन अर्ध मोकळं फॅशन आहे म्हणला. फॅशन म्हणलं राशन आहे का खायला घरी रे खरं सांग म्हणला. महाराज खरं सांग का तडजोड आहे का पडून उंदरानं कातरलंय म्हणलाय. माग पॅन्टीला ठिगळ चाप्टर गिरायक काय बोलतीये कमाल आहे मात्र. विडाला विडाला मी एवढा चालू असून मला फशी देत बाकीचं काय सांगावं महाराज. इतका चालू असून एक जणानं मला 10 रुपये दिले पाया पडून. जरा मला महाराज 10 रुपये म्हणलो कमाल आहे. कधी रुपये न देणारे तुम्ही आज 10 रुपये काय करा म्हणला कुठंच चलनात. द्या पण चांगलं द्या. देऊ नका चांगलं द्या. बोला पण चांगलं बोला. नका बोलू काय बंद नाही त्याच्यावर. नका बोलू काय अडचण नाही. द्या आणि खरंच बाबा आपल्याकडे परंपरा आहे आणि जे खरंच खातंय त्याला देत जातो मी. आता मी बिस्किटचा पडा खातो. खाऊ शकतो का नाही आता बिस्किट पण आता देणार नाही ते मला. हा हा फक्त आजारी पडू द्या. काय आता द्या ना पुढं. काय काय परंपरा असेल दिवसानी महाराज म्हणतो. कबीरदास महाराज म्हणतात अनाडी दुनिया भजन विना कैसी तरियो. अनाडी दुनिया भजन विना कैसी तरियो. जिंदे बाप को रोटी न देवे मरे बाद बचतइयो. रामा मरे बाद बचतइयो. मुट्ठी भर धर के चावल लावे. मुट्ठी भर धर के चावल लावे. कौआ बाबा बुलावे रे भजन बिना कैसे तरियो. अनाड़ी दुनिया भजन बिना कैसे तरियो. अनाड़ी दुनिया भजन बिना. काय परंपरा असेल ती असेल महाराज. बघा तुम्ही पत्थर का एक नाग बनाया उसकी पूजा करियो. रामा उसकी पूजा करियो. सत्य नाग जब निकला घर में लाठी भयकर पडियो रे. खाताय त्याला द्यायचा. नीट बोलत बी नाहीत. मी आजारी पडल्यावर मला लोक भेटायला त्या हॉस्पिटलला. आता आलेत कशाला ते बघायला. आजारी पडल्यावर तेच आल्यावर म्हणजे महाराज आजारी आहेत का. मग IPL बघाय लोक इथं. आता नीट बोलत बी नाहीत महाराज. तरी एक जण म्हणला महाराज काय झालंय तुम्हाला. म्हणलं ताप आहे. ताप तुम्हाला ताप आहे. जसं भारतात कुणालाच नाही. मला एकट्याला ताप आलाय. काय कमाल आहे. म्हणलं ताप आहे. ताप आहे. अरे बाप काय झालं. म्हणलं नाही महाराज असल्या तापीन आमच्या गावामध्ये 5 माणसं मेली. दळभद्री कधी बघा महाराज. मला खरंच बाबा लय मोठा मला कीर्तनाचा आज किती फ्रेश श्रोता. मला कीर्तनात 4च माणसं असू द्या मी आनंदाने कीर्तन करतो. आनंदानं मला काय वाटत नाही किती असं. नाहीतरी एकदा तर 4 जणच होते टाळकरी सुद्धा. नाहीतरी आपल्याला लागतात किती. किती लागते स्वामीजी त्याला. 4 जण बस आहे. पण आनंदाने कीर्तन केलं. फक्त मला
आळशी आळणी तोंडाचे लोक पटत नाहीत. फ्रेश असं नाही तर काही काही माणसं पुढे येणार कीर्तनात, पुढं रुपावळीला येणार पुढं, आणि त्यांचे तोंड जसे 10-5 माणसं मेली त्यांच्या घरात. अरे फ्रेश राहा ना, फ्रेश राहा, फ्रेश मस्त आनंदात राहा, 4 दिवस चांगले काढा. एवढे स्वामीजी आपल्या सहवासामध्ये येतात. महाराज काय पाहिजे आज? खरंच बाबा हे संन्याशी महात्मे असतात, हे कुणाकडे येत नाहीत, पण आले आपल्याकडे आलेत ना, आपलं भाग्य मानायचं, म्हणून आनंदानं काळ घालवायचा. महाराज खरं मी एक कौतुक करतो बाबा महापुरुषांचं. हे त्यांना काय देणं घेणं महाराज, मै तो रामता हो जोगीराम दुनिया शे मेरा क्या काम, काय देणं घेणं कोणाचं, पण आपल्या जगासाठी एक कल्याण व्हावं म्हणून ते आपल्यामध्ये मिसळून राहतात महाराज. तर त्यांना आपल्यामध्ये मिसळण्याची काही गरज सुद्धा नाही, उलट त्यांचा तोटा आहे आपल्यामध्ये आल्यावर, तोटा आहे त्यांचा तो. तरी पण ती त्यांची क्षमता ते बरोबर आपल्यामुळं कमी करतात आणि आपल्या सहवासामध्ये राहतात. हे आपलं परम भाग्य महाराज. मग नवल वाटतं महाराज, संन्यासी साधू आले ना त्या दिवशी आनंदानं कीर्तन करीत असतो महाराज मी, विठ्ठल महाराज. आता एक मुद्दा पडला तुमचा आम्हाला, तुम्ही सेवा करून मागा, काय अडचण नाही, पण महाराज थोडं तुम्ही शास्त्रकाराच्या विरोधात चाललात. कारण का? कारण शास्त्रकाराचं एक मत आहे की द्या म्हणल्याबरोबर नुसतं आपल्या वाणीतल्या 5 दैवता निघून जातात. देही इति वचनम श्रुत्वा देहस्था पंचदेवता वचनम निर्गत्य गच्छन्ति ह्रीहि श्रीहि धीहि धृतया आणि कीर्तिहि. नुसतं द्या म्हणल्याबरोबर किती देवता निघून जातात? 5 दैवता निघून जातात. आता मला एक म्हणायचे महाराज, हे आपल्यासारख्या कीर्तनकाराला हे श्लोक पाठ आहेत, मग तो कोणाला पाठ नसेल, काही नसेल पाठ हे. मग महाराज एवढं तुम्हाला पाठ असून तरी मागतात, त्यांनी म्हणतात त्याचं एक कारण आहे. मागण्यामध्ये 2 प्रकार आहेत, एक प्रापंचिकासाठी मागणं आणि एक पारमार्थिकासाठी मागणं. विठाला विठाला कधी कोणाला मागितलंय का? कधी मागितलंय का? नाही. तरी एकदा मागितलंच, तो शोनी मज द्यावे. कारण त्यांना सुद्धा द्या म्हणावं लागलं का नाही? मग त्यांना हे सूत्र पाठ नव्हतं का शास्त्रातलं? देही ते वचनम श्रुत्वा देवस्था पंचदेवता. मौलीला माहित नव्हतं का? द्या म्हणल्यावर किती देवता निघून जातात वाणीतल्या? 5 दैवता. एक तर त्याची री श्री निघून जाती, री लज्जा, धी बुद्धी, धृतया शौर्य आणि कीर्ती. या 5 दैवता द्या म्हणल्याबरोबर निघून जातात. आणि तुकोबारा बी द्या म्हणतात आणि माऊली सुद्धा द्या म्हणतात. त्याचं कारण ते मागतात, ते पारमार्थिकासाठी मागतात, स्वतःसाठी काही माग म्हणून ते मागायला अधिकार आहे. विठाल विठाल मागाव मी कुणाला? जो सम्राट चक्रवर्ती त्याला मागायला काय अडचण आहे महाराज? ब्रह्मांडाचा मालक आहे आणि तो प्रसन्न आहे म्हणून महाराज त्यांना मागतात अभंगाच्या पहिले.
हेची दान देवा हेच द्या चकारात हेच द्या. अरे काय तुझा विसर न व्हावा. दोन प्रकारची मागणी आपल्याकडं. एक योगाबद्दलची मागणी आणि दुसरी क्षमाबद्दलची मागणी. अप्राप्तशर प्राप्तिरीती योग. जे प्राप्तच नाही ते प्राप्त करून घेण्यासाठी एक मागणी आहे, तिचं नाव आहे योगाची मागणी. पण आता प्राप्त वस्तू आहे, परमात्मा हा प्राप्त आहे आणि प्राप्त परमात्मा चिरकाल टिकावा ह्याच्यासाठी ही मागणी. म्हणजे त्याला काय म्हणायची, क्षमाची प्राप्तशर परिपालन. क्षमाबद्दल देवा तू प्राप्त आहेस, पण प्राप्त परमात्मा हा कायम स्वरूपी टिकून राहावा म्हणून तुझा विसर न व्हावा. विठाल विठाल महाभारतामध्ये भीष्माचार्यांकडं शरपंजरी पडल्यानंतर भगवान गेले. घाबरतच गेले आणि त्यांना भीती वाटली की बाबा काय म्हणतील बरं नेमकं आता हे आपल्याकडून तर बऱ्याच चुका झाल्यात नाही का नाही. आणि चुका मान्य करी जाऊ महाराज. आमचे महाराज सुद्धा सांगायचे तुम्हाला भजन जर शिकायचं असेल तर भजनातल्या चुका मान्य करा. भजन 6 महिन्यात येईल, पण भजनातल्या चुका जर मान्य नाही केल्यामुळं ना गंगा पूजन होईल पण भजन येणार नाही. कधी येणार नाही. मान्य करा ना. स्वर गेला गेला मान्य करा. हो माझा स्वर गेला, तू का गंधर्वाचा भाऊ होईस का, गेला गेला विषय काय त्याला. चांगल्या चांगल्या तुझं काय त्याचा विषय. पण माणसाला ते अपमान वाटतो. आणि चुक भजनातली तुम्ही म्हणलात ना तालातून गेलं विषय म्हटलं संपलं. पुन्हा अपीलच करायचं नाही. निकाल तुमच्या दोघावर आहे. महाराज तुम्ही तालातून गेला विषय म्हटला ना मी वाचील कीर्तनकार काय ब्राह्मणाचा मान्य करणार. आणि ह्याच्यातलं काही कळत नाही महाराज. आपण इकडे चतुर असाल, मृदंगातले तुम्ही राजे, गायनातले तुम्ही राजे. आम्ही 2 तासापुरतं बोलता येतं आम्हाला, पण ह्याच्यातलं आम्हाला काही कळत. आता बोलपाट असले म्हणजे वाजवतो थोडेच येते. आणि जरी करता वाजवता येईल तालात थोडं बरं ह्यांच्यावर वाजवता येतं तुम्ही सांगा बरं. बोलता येईल आम्हाला पण वाजवता येणार नाही महाराज. तुम्हाला ते करता येतं म्हणून तुम्हाला अपील करायचं म्हणून आपण आपलं अजून खाल्ल्या शब्द सांगतो तुम्हाला. आपण अवकात बघून चौकात थांबायचं म्हणजे काही वादविवाद होत नाहीत. हे बी काही सोपं नाही म्हणा बोलणं बी. हे बी अवघड आहे महाराज. बोलता आलं पाहिजे ना. तर बऱ्याच वेळेला पाठांतर भरपूर आहे पण मांडणीच करता येत नाही. मग या ना जगद्गुरु तुकोबाराय या अभंगाद्वारे पुढल्या आणि भजनात आणि भांडणात चपळ लोकांचा धंदा आहे महाराज. हे धंदा नियबळाटाचा नाहीच नाही हो महाराज. देवाशी पण सांगतो असं धडधड धडधड धड केलं तर भजन आहे महाराज. हे का नाही. बघा तुम्ही आता दंदन केलं का नाही भजन त्याचंच भजन. भांडण सुद्धा एक हाणूस तर 10-15 हाणता आले तर भांडण करी जा. आता त्यानं 10-15 गुदवाडे घातले त्यानं मी त्याला बघणार आहे मरचिल ना हाणणं त्याला एक एवढं विलंबी जमत असतंय का ते. हा बोलता आलं पाहिजे. मी तर म्हणतो कीर्तन बी ठीक आहे पण कीर्तनानंतर आता अनिल बाबा सूत्रसंचलन करीत असतील 10 मिनिट. सगळ्यात महत्वाचं आहे महाराज ते सगळ्या कीर्तनावर वजन पडतंय, मंडपावर वजन पडतं महाराज. आणि ते वजनात बरोबर लागतं का नाही. आज आपल्या गावामध्ये महाराज आलेले आहेत असं वजनात बरोबर लागतं. महाराज लांबून आलेले आहेत का पायी आले आहेत का काय पण लांबून आले. आज महाराजांनी ज्ञानदानाचं काम केलं का फुकट केलंय का काय. बरं ज्ञानदानाचं ठीक आहे. हे असं वजनात बोललं पाहिजे. ते एक जण म्हणला सप्त्यामध्ये त्याला छंद होता बोलायचा. ते म्हणला मला बोलू द्या आता उद्याच्यालाही. लोक म्हणे नाही होत तुम्हाला जमणार. काय जमत नाही म्हणला. तुमचं रोज ऐकायलो. हातात पत्रिकाच घेतात. आजच्या आलेल्या महाराजांचं नाव, उद्या येणाऱ्या महाराजांचं नाव, आलेल्या गुणवणा संगीत भाताचा कार्यक्रम होईल. चहा घेतल्याशिवाय कुणी काय अवघड आहे म्हणलं मला बोलू द्या. म्हणजे तुम्ही बोला आता. ते बोलणार त्याची वर्गणी जास्त होती ना सप्त्यात मग ते बोलणार.
आणि त्या दिवशी कीर्तन माझं. आणि नेमकं नशीब बघा ना आमचं, त्या दिवशी त्याचा नातेवाईक कोणतरी मयत झाला. ते दिवसभर तिकडे गेलं स्मशानभूमीमध्ये, दिवसभर श्राद्धांजली अर्पण करीत बसलं. ते ह्याची श्राद्धांजली, त्याची श्राद्धांजली दिवसभर. आणि संध्याकाळी आलं कीर्तनात. पण त्यानं तिकडले संदेश डिलीट केलेच नाहीत, इकडं व्हायरल. आणि कीर्तन झाल्यावर मी म्हणलं हे माईक घ्या, कीर्तन करायला चांगलं असते थोडं जरा माईक. ती ह्या माईकवर बोला लागली. आज आपल्या पवित्र भूमीमध्ये वैकुंठवासी भरत महाराज जोगी यांचं कीर्तन झालेलं आहे, तरी त्यांच्या आत्म्यास शांती लाभो. प्रत्येकाने 5 मिनिटं स्तब्धता. म्हणलं पांढऱ्या परळीवाशी तरी म्हणलं निदान, डायरेक्ट वैकुंठवाशीच करे. असला राग आला त्याचा. या म्हणलं तुम्ही बैठकीमध्ये, आता तुम्ही याच फक्त. पण ते काय झालं बोलणं झाल्यावर ते 500 रुपये देऊन पाया पडले. मग जाऊ द्या म्हणलं, मग काय त्याच्या बोलता आलं पाहिजे म्हणून सांगायला लागलो. भगवान परमात्मा, पण प्राप्त परमात्मा हा कायमस्वरूपी ठेवा. तुझा विसर न व्हावा. बरं ठीक आहे महाराज, मी तुम्हाला विसर नाही पडू दिला, तर तुमचं प्रयोजन काय असेल भविष्यातलं अभंगाच्या दुसऱ्या चरणामध्ये? गुण गायीन आवडी. बरं, तुझं नाम चिंतन करी. बरं, नाहीतरी भगवंतानं जे दिलंय खरंच महाराज आपल्याला वाटत नाही ते. व थोडं सूक्ष्म दृष्टीने विचार करा. एवढं 3.5 हाताचं मॉडेल जे भगवंतानं आपल्या हातात दिलंय, साधं आहे का महाराज? हा, बघा तुम्ही काय योजना आहे देवाची, प्रभूची. वाटत नाही आपल्याला ती? बघा तुम्ही, इथं तोंड दिलंय, इथं नाक दिलंय, डोळे कान दिले, विशेष बघा. पुन्हा ही कानाची बॉर्डर दिली, बाह्य कर्ण. कानाला काय दिली? बॉर्डर दिली. बरं मला सांगा, ही बॉर्डर नसती तरी आपल्याला काही अडचण आली ऐकायला आलं असतं,
पण देवाचे उपकार आपल्यावर भगवान म्हणजे नाही बुवा ह्यांना वरी बॉर्डर देणं गरजेचं आहे का. भविष्यामध्ये लोक हे टी व्ही बघत बसतील, टी व्ही बघून ह्यांचे डोळे डीम होतील, हे हॉस्पिटलला जातील, डोळे तपासतील, डॉक्टर साहेब ह्यांना चष्मा देतील आणि चष्मा दिल्यानंतर त्या चष्म्याच्या काड्या कुठं अडकितील म्हणून हे दिलं. नाही मला सांगा ना, आता हे जर दिलं नसतं आज प्रत्येकाला 2-2 खिळे ठोकावं लागले असते. इथं चष्मा अडकायचा कुठे नेमका. काय देवाची लीला आहे महाराज. पण कळत नाही आपल्याला. लोक नाही महाराज जग महार पुढे गेलं. हे तसं आहे अजून कुठं पुढे गेली ती. कुठं पुढे गेले तर 50% पुढे गेलेत. आता तर बिचारे पायात बुट घालून भोजन करायलेत सध्या. अजून 20 वर्षानंतर हे बुटामध्ये भात घेऊन खातील, मग 100% सुधारले. हे सुधारणा झाली काही. तरी एक जण म्हणलं महाराज नाही महाराज तुम्ही काही बोलू नका. म्हणला खरंच विज्ञानानं काय प्रगती केली बघा. म्हणलं काय केली. त्यानं मोबाईल सुद्धा बघा म्हणलं एवढे मोबाईल काढलेत. किती मोबाईल काढू दे म्हणलं रे, किती मोबाईल काढू दे ह्यांचं काढू दे काय अडचण नाही. पण किती मोबाईल काढले पण एका कंपनीचा पीस एकसारखाच आहे. हे तर बरोबर आहे, हे तर बरोबर आहे का नाही. पण काय प्रभूची लीला आहे महाराज विश्वेश्वराची. आपल्या एवढे पीस तयार केलेत त्यांनी. कोणताच पीस कोणत्या पीस सारखा नाही. बरं जोडून बघा. हे पीस अलग ते पीस अलग आहे का. एक पीस आहे का दोन्ही अलगच पीस. बरं नुसता पीस अलग नाही, प्रत्येकाचा डिस्प्ले सुद्धा अलग अलग आहे. काय ताकद आहे महाराज त्या प्रभूची. बरं नुसता डिस्प्ले नाही, प्रत्येकाचा रिंगटोन सुद्धा अलग अलग आहे. काय देवाची ताकद आहे महाराज. काय लीला आहे भगवंताची महाराज. कुठं त्यानं बॅटरी केली असेल फिट, कुठं मेमोरी भरली असेल त्याची त्यालाच माहिती महाराज. काय देवाची लीला आहे. एवढं देवानं दिलंय ते भजनासाठी दिले महाराज. बरोबर आहे. दिली इंद्रिय हात पाय कान डोळे मुख बोलाया वचन जेन तू जोडशी नारायण. ही ताकद आहे. बरं एवढंच नाही महाराज म्हणतात जेने हा जीव दिला दान तयाचे करीन मी जगत जीवन नारायण आणि गायीन गुण जुया भिवरेच्या तिरी. कारण एवढं भगवंतानं दिलंय. महाराज म्हणतात हेच नाही उपकार आहेत त्याचे अजून कोणते. बरे झाले आजीवरी नाही पडिलो मृत्यूचे आहारी वाचुनी आलो येथवरी आणि उरले ते हारी तुम्हा समर्पण. ही ताकद आहे त्याची. मग उरलंय ना मग गुण गायीन आवडी. विठाल विठाल बर. गुण का गायचे त्याचं एक कारण आहे. बाकी संगीत भजन बी आहे पण त्याला आचारसंहिता आहे. संगीत बंधाला काय आहे आचार ताल आणि स्वर ही आचारसंहिता आहे. पण भगवंताचे गुण गाण्याला मात्र आचारसंहिता नाही. नाही जरी तुझं मधुर उत्तर दिला सुस्वर नाही नाही तया बिन भुकेला विठ्ठल आणि येई तैसा बोल रामकृष्ण. आचारसंहिता नाही. नामाला आचारसंहिता नाही. इतकं नाम काय आहे श्रेष्ठ आहे. बाकी सर्वांना काही आचारसंहिता आहे पण ह्याला मात्र आचारसंहिता नाही. 5 वर्षापासून 105 वर्षापर्यंतला हे साधन करता येतं. त्याचं नाव आहे नामचिंतन. विठाल विठाल लेकरं सुद्धा नाचत महाराज हे का नाही. आणि खरंच महाराज गावं नाचावं इथंच महाराज नाचो कीर्तन नाचो कीर्तनाचे रंगी. महाराज म्हणतात त्यानं दिलंय ना मग गुण गायीन आवडी. आता मी बरं गात असताना अजून एक शब्द टाकला आवडी. देवाला सगळ्यात महत्वाचे काय आहे आवड. नाथ महाराज म्हणतात आवडीने हरिनाम आणि मग तुझी चिंता त्याशी सर्व आहे. महाराज आवड लागते. भजनामध्ये काय लागते आवड लागते. आणि आवड असेल तर परमार्थ आहे महाराज.
परमार्थामध्ये आवड बी असावी, नाही तर आवड नसताना भजन करणं महाराजाचे का अभंग आहे, भजन ती ओंगळवाणी आणि नरका जाणे चुकीना. विठाल विठाल भजनामध्ये प्रेम लागतं महाराज. म्हणतं मीराबाई म्हणायचे हरिगुण गावत नाचुंगी 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 ना हरिगुण गावत नाचुंगी. ही मीराबाईचं भजन आहे महाराज. बेहद प्रसन्न होऊन आणि आवडीनं मीराबाई नाचायच्या महाराज. मीराबाईचा अधिकार साधा होता का महाराज? हा, मीराबाई म्हणजे प्रत्यक्षात प्रभूला सुद्धा समोर येऊन नाचावं लागायचं. ही त्या मीराबाईची ताकद होती महाराज. ही एवढी वैष्णवामध्ये ताकद आहे महाराज. एक एक वैष्णव असा श्रेष्ठ आहे महाराज आपल्याकडं की अख्खं जग उलता पालतं करायची ताकद आहे मला एका एका वैष्णवामध्ये. त्याचं एक कारण आहे, हा सर्वश्रेष्ठ. मी तर रोज सांगतो महाराज, ज्ञानराजासारखा संत नाही, ज्ञानेश्वरी सारखा ग्रंथ नाही, आणि वारकरी संप्रदाय सारखा पंत नाही. वैष्णव संप्रदाय लय मोठा संप्रदाय. वैष्णव संप्रदाय का श्रेष्ठ संप्रदाय. बरं तुम्ही मग या संप्रदायाला एवढं का प्राधान्य? त्याचं एक कारण आहे, या संप्रदायाचं मूळ शोधलं तर या संप्रदायाची पूर्ण जनगणना जर काढली यादी, तर या वैष्णव संप्रदायाचे पहिले वैष्णव हे आहेत महाराज भगवान शंकर. एका जनार्दनी वैष्णव आणि शिरोमणी महादेव. पहिल्या क्रमांकाचे वैष्णव भगवान शंकर आहेत महाराज. म्हणून हा संप्रदाय आज आता गायत टवटवीत आहे महाराज. एवढंच नाही, पंढरपूरची पहिली वारी सुद्धा त्यांनी केली महाराज. ओम नमो शिवा आदी आणि कावडी घेतली खांदी. एवढंच नाही, पंढरपूरमध्ये रावळामध्ये काकड्याचं भजन जर पहिलं केलं असेल तर काशी विश्वेश्वराने महाराज रंभादिकणाच ती उभ्या जोडोनी हात मालकाचं आहे महाराज. म्हणून काकड्याच्या भजनाला श्रीमंताचं भजन म्हणतात. काकड्याचं भजन साध्या लोकांचं भजन नाही, श्रीमंत लोकांचं भजन आहे. म्हणून सध्या श्रीमंताची संख्या कमी. काकड्याचं भजन श्रीमंताचं आहे महाराज. मी का नाही अनिल बाबा सुरुवातीला 10 ते 12 वर्ष काकडाच करीत होतो फक्त. मला दुसरं आज बी काकडा येते बाबा. मला तुमच्या आशीर्वादाने आहे सगळं. कारण आमचे महाराज म्हणजे तू कीर्तन नंतर कर पण अगोदर काकडा पाठ कर. आणि खरंच महाराज काकड्यासारखा आनंदच नाही महाराज. सकाळी सकाळी बरं त्रास नसतोय कोणाचा, कुणी एक तर उठलेली बी नसते ती, हे का नाही. आणि माझ्या काकड्याला तर वाजवणार बी कुणी यायचं नाही. म्हणायची मुलं बाबा उद्या मला उठवा वाजवायला. मग ठीक आहे, पण ते पोरच हुशार. ते म्हणा कुठं झोपणार आहेत, ते म्हणायचे इथं झोपतात आम्ही. पण झोपताना इकडं झोपायचे, मी तिकडे शोधायचे त्यांना. त्याच्यात येऊ जायचा मग एकटा. मग एवढंच नाही, आणि पहिलं संगीत भजनाची हे होती महाराज प्रथा. 2:30 वाजेपर्यंत संगीत भजन असायचं मस्तपैकी. आणि मग 3ला आमचा बरं एकटाच मी काकडा. एकटा काकड्याला असल्यामुळं सिस्टीमवाले सुद्धा मला माईक लावून द्यायचे. त्यांना वाटतं एकटंच आहे. हा म्हणा महाराज काय करायचं एकट्याला माईक. एका दिवशी मी म्हणलो आज कुठं असतंय का म्हणलं, द्या ना मला माईक. काय तुमचं अडचण काय, तुम्हाला तुम्ही रोज सगळ्याला माईक द्या, मला द्या ना लावून माईक. पण त्यांना झोपेतून उठल्यामुळे त्यांना राग आला. त्यांनी राग 10 माईक लावून दिली मला. म्हणलं राग आला तर आपल्याला काय आता 10 माईक म्हणजे मीडियाची मुलाखतच आपल्याला. मग तर असला जोरात काकडा केला बाबा, दाना 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 महाराज. 3 वाजल्यापासून 6 वाजेपर्यंत. आणि काकडा झाल्यावर मग गावात गेलो एक जणाकडे चहा घ्यायला. राम राम म्हणला महाराज आज काकडा केला नाही. म्हणलं काकडा कसं काय म्हणलं. अहो म्हणलं मी 3 वाजल्यापासून आहे काकडा. नाही महाराज ऐकू आलं नाही. अहो म्हणलं 10 माईक तुम्ही उठला नसता. नाही नाही बाबा आम्ही सगळे जागेच आहेत पण आवाज नाही. अहो म्हणलं 10 माईक आहेत आज कसं काय.
ते 2-4 कार्यकर्ते माईक बघायला आले. माईक 10 होते पण एका माईकाला वायर नव्हतं माग. मोठी आहे. भगवान शंकर पहिले वैष्णव, पहिली पंढरीची वारी, पहिलं काकड्याचं भजन त्यांचंच आहे महाराज. पहिलं माऊली अवताराला आल्यावर आपल्याला कळाले. माऊली येण्याच्या अगोदर 1400 वर्ष चांगदेव महाराजाला कळालं. कोणाला कळालं? चांगदेव महाराजांना. पण हजारो वर्ष अगोदर भगवान शंकराला माहित होतं माऊली येणार आहेत म्हणून. ज्यावेळेला माऊली येण्याच्या अगोदर हजारो वर्ष अगोदर भगवान शिवजी आणि पार्वती माता हे विमानामध्ये बसून प्रवास करत असताना ते विमान आळंदीवर आलं. आणि आळंदीवर विमान आल्याबरोबर भगवान शंकराने विमान आळंदीमध्येच उतरवलं आणि विमानातून खाली उतरले आणि त्या रिकाम्या जागेमध्ये 4 तास लोटांगण घातलं. तिथली माती अंगाला लावली, कपाळाला लावली, प्रसाद म्हणून सेवन केली. हे पार्वती माता सगळं बघू लागल्या. पार्वती माता म्हणले इथं काही मंदिर नाही, कोणतं समाधी स्थळ नाही, काही नाही, तरी पण हे प्रभू इथं लोटांगण घालतात, काय नेमकं असेल? ठीक आहे. मग ज्यावेळेला भगवान शिवजी विमानात बसण्याची तयारीत होते त्यावेळेला पार्वती माता म्हणतात, स्वामी एक विचारू का? म्हणजे काय? नाही, आता इथं तर कोणतं मंदिर नाही, काही समाधी नाही, कुठलं काही दैवत नाही, आणि अशा ओसाड जागेमध्ये तुम्ही इथं 4 तास लोटांगण घातलंय, याचं कारण काय? त्यावेळेस भगवान शंकरानं सांगितलं पार्वती मातेला, हे पहा, ही आळंदी आहे अलकावती, आणि आज जिथं लोटांगण घातलंय मी तिथं हजारो वर्षानंतर माऊली ज्ञानोबारा इथं आळंदी त्यानं अवतार घेणार आहेत आणि 22व्या वर्षी ते संजीवन समाधी घेणार आहेत आणि ती समाधीची जागा ही आहे. हजारो वर्ष अगोदर समाधीच्या जागेचे नियोजन भगवान शंकरांनी केले महाराज आळंदी मधलं. किती वर्ष अगोदर? हजारो वर्ष अगोदर. मग त्या म्हणल्या शिवजी मग 1000 वर्ष शिल्लक आहेत ना, 2 बरं असू द्या, 5000 असेल, मग ज्यावेळेला संजीवन समाधी होईल त्यावेळेला येऊ ना आपण. ते म्हणले आपल्याला निमंत्रण बी असावं लागल आणि दुसरी गोष्ट तेवढ्या गर्दीमध्ये आपला नंबर बी लागणं गरजेचं आहे, कारण तिथं आपल्यापेक्षा खूप मोठे मोठे हे त्यावेळेस भगवान शंकराचं आहे मत आहे. आणि मग ज्यावेळेला भगवान शिवजी गेले आणि त्या जागेत भगवान ज्ञानोबारांनी पुन्हा 22 वर्षामध्ये घ्यायचं ठरवलं, तर तिथं वाद सुरू झाला अनिल बाबा त्या जागेसाठी. का? कारण जिथं ज्ञानोबाराय समाधी घेणार ती जागा तर भगवान शंकर निश्चित केली, पण आता ती समाधी माऊली घेणार आहेत, पण त्या जागेला स्वच्छ करायचं काम आता कुणी करायचं नेमकं? आता प्रत्येक दैवता भांडवल ते आमच्याकडे द्या, ते आमच्याकडे द्या, सगळे दैवता भांडायला लागले. वाद विकोपाला गेला. शेवटी हे भगवंताला कळालं. भगवान म्हणले काय झालं? म्हणले आता ते सगळं झालं, पण ते जागेसाठी वाद सुरू झाला. म्हणजे आता सगळेजण भांडायला लागले. ही वार्ता नामदेवरायपर्यंत गेली. नामदेवराय म्हणले काय प्रभू, काय भांडण काय? म्हणले महाराज थोडं जणांना त्या जागेसाठी भांडण व्हायला लागलं. म्हणजे आता प्रत्येक म्हणतात की मीच जागा ती स्वच्छ करणार, मीच झाडणार. नामदेवराय म्हणले ती जागा कोणीच झाडू शकत नाही. कारण का? ज्ञानोबाराय बरोबर यात्रा मी केली. कुणी केली यात्रा? मी केली. माझी 4 मुलं आहेत आणि ती 4 मुलं ती जागा स्वच्छ करणार. नारा, विटा, गोंदा आणि महादा. अजिबात पाचव्यानं कुणी यायचं नाही. महाराज काय भाग्यशाली असतील नामदेवराय. काय म्हणजे लक्षात घ्या, ज्ञानोबारा आल्यानंतर आपल्याला आलेत म्हणून अजून ज्ञानोबारा आपण ओळखीले आणि कळणार सुद्धा. काही लोक म्हणतात नाही महाराज मी ज्ञानेश्वरी वाचली बरं का महाराज, आणि ज्ञानेश्वरीचा खूप अभ्यास केला आणि ज्ञानेश्वरीचा खोल अभ्यास आहे. माईक डोसक्यात घालेल म्हणलं, दुसरी गोष्ट नाही. जिथं ज्ञानेश्वरी तुकोबाराय म्हणतात, तुका म्हणी नेनो युक्तीची या म्हणून ठेविली. आपल्याला भाकर खायची अक्कल नाही,
आपण खोल अभ्यास आहे म्हणतो, कमाल आहे. मात्र कौतुक करावं लागतं त्यांचं, हा भाग वेगळा. म्हणजे इतके भगवान शंकर काय आहेत, श्रेष्ठ आहेत. मग त्यांचं भजन आहे म्हणून महाराजांना गुण गाईन आवडी. आणि हीची माझी सर्व जोडी विठोबार तुझा विसरण व्हावा गुण गायी नावडी. हिची माझी सर्व जोडी न लगे मुक्ती आणि संपदा संता संग देई सदा. गुण गायी नावडी हिची माझी सर्व जोडी. तो का म्हणे गर्भवासी सुखी घालावी आम्हाशी. गुण गायी नावडी हिची माझी सर्व जोडी. विठाल विठाल गायीन आवडी आणि हिची माझी सर्व जोडी. महाराज म्हणजे मी आता आवडीनं गुण गाईल. आता एवढं सगळं मिळालंय ना आता, आणि आवडीनं गुण गाईल. आणि आतापर्यंत बऱ्याच जोड्या झाल्या. महाराज एका अभंगात सांगतात बघा, आता एकच जोडी करा तुम्ही, आईशी जोडी करा आणि रामकंठी आणि जेने चुके फेरा गर्भवास. आता अशी एक जोडी करा की ज्यानं गर्भवास आपला चुकल. पण महाराज म्हणते हिची माझी. आता राहिला प्रश्न आता न लगे मुक्ती. मुक्ती आम्हाला न लगे मुक्ती का मुक्ती नको. महाराजांना त्याचे एक कारण आहे, जे आमच्या घरी उपलब्ध आहे सध्या आमच्याकडंच, ते आम्हाला घेण्यात काय अर्थ आहे. मोक्ष आम्हा घरी आणि कामारी हे दाशी. आणि होय सांगू ऐशी तो का म्हणे पहिली नको न लगे मुक्ती. बरं ठीक आहे. आणि धन न लगे मुक्ती आणि संपदा. बरं संपदा का नको. महाराज म्हणजे त्याचे एक कारण आहे. बरे संपत्तीवाले पाहिले आणि जगातला सर्वात मोठा संपत्तीवाला एकच होऊन गेला, रावण राजा. राजा रावणासारखी संपत्ती तो कबराने एका अभंगात खूप वर्णन केलं. तो का म्हणे ज्याची संपदा एवढी आणि सांगा ते कवडी गेली नाही. बरं एवढं नाही, 7 कोटी घरे शुद्ध कंचनाची. 7 कोटी घरं नुसत्या 52 कशी सोन्याची होती रावणाची. तरी महाराज म्हणतात आपण ते जाऊ द्या, तिथं त्रेतायुगा द्वापार त्रेतायुगातला असेल. पण आपण सध्या कलियुगामध्ये अनुभवलं का नाही. कोट्याधीश मोठे मोठे सम्राट चक्रवर्ती म्हणणारे 1-1 कोटी रुपये खर्च करण्याची ताकद असणारे सुद्धा कोरोनानं निष्ठानाभूत केली महाराज. कुणाला काही शिल्लक ठेवलं नाही. त्याचं कारणही संपदा सुद्धा त्या कामाला येत नाही महाराज. त्या कामाला येतं फक्त एक नाम. नामाशिवाय कोणी कामाला येत नाही. मग कोणी येत नाही. धनदारा पुत्रजन बंधू सोयरे सर्व मित्त हे जाणून शरण रे गा. बर किती मोठा बंगला असू द्या महाराज, संपदावाला असू द्या, किती मोठा बंगला असू द्या, तुमच्याकडे कसं असेल ते तुम्ही सांगा. आमच्याकडे किती मोठा व्यक्ती असेल आणि त्याचा मोठा बंगला असेल आणि तो मयच झाला असेल, त्याला बहुतेक बंगल्यात ठेवत नाहीत आमच्याकडं. आपल्याकडे कसं आहे स्वामीजी, ह्याच्यावरूनच लक्षात घ्या महाराज. इतका मोठा बंगला बांधलेला पण त्याला बंगल्यात कोणी ठेवत पटांगणामध्ये. किती मोठा बंगला. अहो महाराज किती हाल आहेत आपले. अनिल बाबा आपण लक्ष देत नाही.
अहो महाराज, ज्या एवढा मोठ्या बंगल्याला आपण खर्च केलेला असतो त्या बंगल्यात आपल्याला नाही, आणि मोठेपणानं माणसं सांगतात नाही महाराज माझ्या घरी ना स्नानासाठी ना मला बकेट वगैरे काही लागत नाही, मला शावर आहे शावर. ठीक आहे नाही शावर किती बी असू दे नाही शावर, पण तुझं एकदा कव्हर गेल्यावर नाही. प्रियताला शावर खाली आंघोळ असते का? नाही, बाहेर पटांगणामध्ये. बघा तुम्ही महाराज, अहो पटांगणाचं स्नान घालतेतच घालतेत, पण आपल्याला लागलेली साबण सुद्धा प्रेताला ती घरात स्वीकारित नाही. किती वाईट हो महाराज. त्याला लावलेली साबण, अहो एकदाच लावली साबण. मी म्हणलं एवढी मोठी साबण आहे कशाला फेकून द्यावी, मग मी घरात नाही लागलो. त्या माता मावल्या महाराज साबण कशाला नेतात घरात. म्हणलं चांगली नका आहे नका. साबण बाहेर, त्याला उशी होती घेतलेली मानाला, न्यू ब्रँड उशी होती. म्हणलं घरात नेऊ नका महाराज नका आहे उशी नका. म्हणलं त्यांचं लॉकेट फेकून देतो ना का आहे ते इकडं आला. कमाल काही नाही बघा महाराज, नुसतं त्या प्रेतापाशी रडतेत म्हणून आपल्याला वाटते काही नाही. काय प्रेम आहे महाराज, रडायचं आहे. मेल्यावर रडावी, रडण्याबद्दल काही वाद नाही महाराज, रडावी. आणि ते खरंच महाराज प्रेतापाशी जर नाही रडलं ना ताला स्वरात महाराज त्याचा आनंद बी मिळत नाही म्हणून. आणि महाराज प्रेतापाशी अगदी खर्जातून स्वर लागतात. तुम्ही बघा कधी आता मातीला गेल्यावर बघा तुम्ही, कुणाच्या मैतीला गेल्यावर मायो काय स्वर काढतो. बरं मला काय म्हणायचं बाबा, मेल्यावर रडू द्या, तर लग्नात काय रडायची गरज आहे का? लग्नात पण तिथे बी चालूच असते खेळ. सगळं लग्न आनंदानं पार पडणार, सगळं लग्न बघा तुम्ही, बार काय बघा तुम्ही ते बदल तुमच्या सांगतो, सगळं आनंद लग्न असते बघा, सगळं आनंदानं. ते ब्राह्मणापाशी आलं का नाही मंडपावर नवरदेवानं मस्त ती बासरी असते पुढी एक, त्या नवरदेवाला वाजवत आणि तिथं एकच असते मारो मीरा मेरा वाजवतांचे. आणि ते नवरदेव पुन्हा ब्राह्मण देवता चला नवरदेवाचे मामा, आणि ते नवरदेवाचा मामा अति बदमाश माणूस, दिवसभर तिथं बसलेला असतो ना, आईनाला कुठं बोंबलच जातो त्याचा काही. तर ते दिवसभर कोणा तरी आंब्याखाली गांजा फुकीत बसलेला असते महाराज ते आपलं. आणि मग एकदा ते ब्राह्मण सांगतात बाबा 7 मंगलाष्टक झाल्यावर तुम्हाला सावध करणार आहे ती एकदा. आता सावध सावधान घटिका संपूर्ण आली भरून, तुमची पायली भरून आली म्हणतात ते आपल्याला. पण आपण काय जागी होत. आणि एकदा नवरी निघाली, आणि काय गाणं भारी असते महाराज, ती सगळ्या गावाला रडवीत आहे. बाबुल की दुआएं ते काय मतपेट्या पळवायले का काय, जाऊ द्या ना त्याला. माझं एकदा लग्न लागलं, अहो एकदा म्हणजे एकदाच असते काय, लग्न लागलं. मग मी माझी ट्रॉली हेडला जोडली, निघालो घेऊन ह्या 10-15 महिला पुढं. म्हणलं मेलं काय कोणी आपल्या वाराडामध्ये नेमकं, ह्याला रडा काय झालं. बरं बाकीचे रोड द्या महाराज, त्याच्यात आघडीला आमची सासू पुढं माय. म्हणलं काय नीट सांभाळा माय, नीट सांभाळा. मला विश्वास असतो त्याचा, नाही तर वापस नाही. मी आळंदीत बसतो पुन्हा जाऊन, कुठं टोसक्याला दान करा. किती संपदा असली तरी फायदा नाही. पण महाराज म्हणतात न लगी मुक्ती. आणि एक काम कर, संत संघ थोडी खूप मोठं नियोजन केलं बा. अनिल बाबा खूप तुम्हाला लाख लाख धन्यवाद.
आज स्वामीजी आले, दर्शन तुम्हाला सर्वांचं झालं. तुम्हाला सर्वांच्या चरणों नतमस्तक. माता भगिनी, पुरुष मंडळ आणि गायन वादनाबद्दल तर बोलणेसुद्धा. माता ठेवीची चरणी आणि हीच भले, एवढं गोंडस. आणि उद्या तर अजून महाराज महाराष्ट्राला ते ख्यातनाम कीर्तनकार, जेवढ्या पदव्या अलीकडं ते बाबा आमचे पुढे आहेत महाराज सगळ्याच्या. महाराज त्या बाबाला कोणती पदवी द्यावी हेच कळत नाही महाराज. काय त्या बाबाला सरस्वती प्रसन्न आहे महाराज, ईश्वर झाले महाराज. अहो बाबा मुंबईत सुद्धा आमचे कीर्तन होते एका लाईननं. अहो बाबा माझं तर 2-3 दिवसांना अगोदर, पण 2-3 दिवसापासूनच महाराज त्या मंडपाचं नियोजन होतं महाराज. काय बाबाला सरस्वती प्रसन्न आहे, दोन्ही प्रसन्न आहे महाराज. सरस्वती प्रसन्न आहे आणि लक्ष्मी प्रसन्न आहे महाराज. आणि बाबाचं असं आहे महाराज, माहीत नाही त्यांचं कार्य बऱ्याच जणांना, जेवढं ती घेतात त्याच्या दुप्पट देतात सुद्धा महाराज ते, हे लक्षात घ्या. इंदुरीकर बाबाच्या बाबतीत नाद, मला गर्व आहे महाराज त्या महात्म्याबद्दल. आता कुणाला तरी बोलते ते बाबा ते, पण भरपूर बोलले आता, लक्षात. कारण प्रेम आहे महाराज, प्रेम बी लावतात बाबा ते. आणि उद्याच्याला त्यांचं कीर्तन आहे आणि खूप वारकरी संप्रदायाचं भूषण आहे महाराज ते. हो आपल्याकडं आज संप्रदायामध्ये गुरुवर्य कुरीकर बाबा म्हणजे प्रत्यक्ष ज्ञानोबा आहेत, प्रत्यक्ष ज्ञानोबा आहे. पण बाबांचं काय प्रेम आहे महाराज त्यांच्यावर. अहो मला एकदा घेऊन गेली ती आळंदीमध्ये सप्ताह होता, त्यांना म्हणलं बाबा या सप्त्याला, म्हणले पण कीर्तनाला नाही बरं का. म्हणलं भेट द्यायला या, म्हणजे खरंच आले ना भेट द्यायला. आले म्हणले चला आपण येऊ बाबा कोण जाऊन. अहो बाबांनी त्यांना स्वतः सफरचंद ते खायला स्वतः. बाबा काय तुमचं प्रेम आहे. आणि ते बाबा म्हणतात इंदुरीकर महाराज तब्येत सांभाळा बरं का तुम्ही, आणि तुमची गरज आहे जगाला. हे कुरीकर बाबाची शब्द आहेत महाराज. आणि म्हणून त्या बाबांनी ज्यांचं वर्णन केलं ते महात्मा साधा. आणि उद्या इंदुरीकर बाबाचं कीर्तन आहे महाराज. उद्या आपलं काय साधं तुम्हाला मी आज अंतरुण वगैरे टाकून ठेवले तुमच्यासाठी. आता उद्याच्याला बाबा येणार आणि तुमचं मनसोक्त समाधान करणार. बरं अभ्यास की नाही बरं का, अभ्यास भरपूर आहे महाराज. एवढं पाठांतर आहे त्यांच्याकडे. एकदा घरी आम्ही चर्चा कर, ओवी मागं ओवी होती महाराज त्यांची, भरपूर पाठांतर. मलाही गाथ्या आज 4092 अभंग आहेत ना गाथ्यामध्ये. मला सुद्धा बाबा कमी पाठ नाही. आज सुद्धा तुम्ही आत्ता परीक्षा घ्या, आत्ता परीक्षा, मला 4092 अभंगापैकी आज मला 11 अभंग मुख पाठ आहेत. नाही परीक्षा उद्या ज्या बाबाचं कीर्तन आहे इंदुरीकर बाबांचं, अनिल बाबाचं भरपूर त्यांच्यावर प्रेम आहे ना. सरासरी तारीख नाहीच म्हणतात बाबा ते कोणाला, पण तुम्हाला हो म्हणले. आणि विशेष म्हणजे आता फोन म्हणले स्टेज बी नसू द्या म्हणजे काही गरज नाही स्टेजची, म्हणजे इतकी सवलतीच्या दारात कार्यक्रम आहे आपला. ह्याच्यापेक्षा काय प्रेम असेल महाराज. म्हणून त्यांनी इतकं बाबा त्यांनी गुरुवारी स्वानंद सुख जगन्नाथ अण्णा नाशिकर आपले अण्णाकडे आजारी पडल्यावर गेले होते ते, तर त्यांनी स्वतः त्यांच्या औषध पाण्याचा खर्च केला होता बाबा सगळं, असंच प्रकार ते. म्हणून इतकं मोठं प्रेम आहे त्या महापुरुषांचं. त्यांचं उद्याच्याला कीर्तन आहे, ह्याच्यापेक्षा लाख पटीने या आणि बाबांचं कीर्तनाचा आनंद घ्या, श्रवणाचा आनंद घ्या. या ठिकाणी सेवेला पूर्णविराम. ज्ञानेश्वर माऊली.